हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्यासी करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली आनंदाचे तू मूळ तेथे आटती प्रमाणचे जळ आपणा तारिखे सकळ करोनी ठेले। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। परम पूज्य मंदाताई यांच्या पायावर लोटांगण घालतो। आदरणीय नीलाताई दातार यांना नमन करतो। आपण सगळे उत्कंठेने ऐकणारे आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया। शांतीपाठ म्हणूया। ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आत्म्याची व्याप्ती सांगण्यासाठी अग्नी आणि वायूची उपमा दिलेले दोन मंत्र आपण आज बघणार आहोत। आणि हे दुसऱ्या अध्यायातल्या दुसऱ्या वल्लीतले 9वे आणि 10व्या क्रमांकाचे मंत्र आहेत। ते आपण आता म्हणूया। अध्याय 2 वल्ली 2 मंत्र क्रमांक 9 आणि 10। अग्निर्यथैको भुवनम प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा
रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. मंत्र क्रमांक 9 आणि मंत्र क्रमांक 10 या दोन मंत्रामध्ये एक असं साम्य आहे की जे तुमच्या सहज लक्षात येईल. फक्त पहिला शब्द बदलला आहे. अग्निर्यथैको आणि इथे आहे वायुर्यथैको. बाकी भुवनम प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिश्च. हे दोन्ही मध्ये पूर्ण सारखं आहे. म्हणजे मंत्र क्रमांक 9 मध्ये अग्नैर्यथैको, मंत्र क्रमांक 10 मध्ये वायुर्यथैको. इथे अग्नीचं उदाहरण दिलेलं आहे, इथे वायूचं उदाहरण दिलं आहे. या व्यतिरिक्त जे सांगायचं आहे ते एकच आहे आणि जे एक सांगायचं आहे ते काय आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. आता दोनही मंत्रामध्ये अग्नी आणि वायूला उदाहरण केलेलं आहे आणि अग्नी आणि वायूच्या रूपाने काय सांगायचं आहे हो त्यांना? फक्त आत्मतत्व सांगायचं आहे. अग्नी सांगायचं नाही, तो आम्हाला माहिती आहे. वायू सांगायचं नाही, तोही आम्हाला माहिती आहे. पण ह्यातून आत्मा कसा सर्व व्याप्त आहे हे मात्र सांगायचं. आम्हाला समजून घेता आलं पाहिजे, आम्हाला ओळखून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून हे दोन मंत्र एका तासामध्ये एकत्र घेतो आहे. याचं कारणच हे आहे. ज्याप्रमाणे अग्नी पृथ्वीवर प्रवेश करून तो एकच असला तरी ज्याला जाळतो त्याच्या रूपासारखा होतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये प्रविष्ट असणारा अंतरात्मा त्याच्या नामरूपाचा होऊन राहिलेला असतो. हा 9व्या मंत्राचा अर्थ आहे. आणि 10व्या मंत्राचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे भूलोकावरील वायू ज्यामध्ये प्रवेश करतो त्याची आकारासारखा होतो, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये एकच अंतरात्मा प्रत्येक रूपाप्रमाणे होऊन त्याच्या आत आणि बाहेर होत असतो. आता अर्थ करताना मात्र थोडासा वेगळा केलाय. मंत्र तोच आहे, शब्द पण तोच आहे. इथे अग्नी आहे आणि इथे वायू आहे, पण अर्थ करताना वेगळं केलं. आता अर्थामध्ये का फरक केला? वास्तविक शब्द तेच असताना संस्कृत, त्या अर्थामध्ये हा भेद करण्याचं कारण काय आणि काय भेद केला बा अर्थामध्ये? आणि हा भेद करून हे समजावून सांगण्याचं कारण काय? याचं कारण असं की मुख्य जर आमच्या अंतःकरणामध्ये काही ठसवायचं असेल, एकच तथा सर्व भूतांतरात्मा. काय शिकवायचं आहे? अंतरात्मा सगळ्यांमधला एकच आहे हे अग्नीच्या माध्यमातून समजावून सांगायचं. एकच तथा सर्व भूतांतरात्मा हे समजावून सांगायचं आहे. अग्नी कुठल्याही वस्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या वस्तूचा आकार धारण करतो आणि त्या आकाराचा होतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर लोखंडाचा गोल गोळा अग्नीमध्ये ठेवला, त्याला अग्नीचा स्पर्श केला म्हणून, हीट दिली म्हणून, काही म्हणा, आणि लोखंडाची सळाक ती अग्नीमध्ये ठेवली,
एका ठिकाणी अग्नी सळाखी सारखा लांब दिसतो आणि दुसऱ्या ठिकाणी अग्नी लोखंडाच्या गोळ्यासारखा गोल दिसतो. अग्नी लांब आहे की अग्नी गोल आहे? याचा अर्थ काय हे दोन उदाहरणं दिले? खूप बारकाईने समजून घ्या बरं. तुम्ही म्हणाल, मी जेव्हा समजावून सांगील तेव्हा तुम्ही म्हणाल, हे आम्हाला तर माहीतच होतं. जे माहिती होतं तेच नेमकं नजरेआड होतं. जे माहिती होतं तेच नेमकं नजरेआड होतं. जे माहिती होत नाही ते पुढे माहिती होतं. बघा, काय सांगायचं आहे आणि काय समजून घ्यायचं आहे. ज्या वस्तूचा अग्नीशी संपर्क आला, वस्तू जशी असेल त्या आकाराचा तो अग्नी होतो. याचा अर्थ अग्नी वस्तूच्या रूपाचा होतो. अग्नी वस्तूच्या आकाराचा होतो. वस्तू जशी दिसते तसा अग्नी दिसतो. आलं बरोबर? आता हे जुन्या काळचं उदाहरण झालं. आत्ताचं उदाहरण घेऊया आपण, म्हणजे आपल्याला समजायला बरं होईल. आपल्या सगळ्यांच्या घरात एलईडी बल्ब आहेत आणि ते गोल आहेत. चेंडू सारखा आणि थोडासा उभा आकार असलेले. त्याला चंबूचा आकार असा. आणि काही जणांच्या घरी ट्यूबलाइट्स आहेत. एका ठिकाणी अग्नी चंबूच्या आकाराचा झाला आहे. एका ठिकाणी अग्नी चंबूच्या आकाराचा झाला आहे. दुसऱ्या ठिकाणी अग्नी गोल झालेला आहे. मग आता अग्नी गोल आहे की अग्नी ट्यूबलाइटच्या आकाराचा आहे की चंबूच्या आकाराचा आहे? अग्नीला आकार नाही, विजेला आकार नाही. आकार नसताना त्यांचा आकार दिसत आहे. याचा अर्थ वीज चंबूच्या बल्बच्या आकाराची झाली, वीज ट्यूबच्या आकाराची झाली. या व्यतिरिक्त फिलिप्स कंपनीने असे गोल रॉड सारखे असे काढले आहेत. वेडेवाकड्या पद्धतीचे काचांचे आकार आणि त्यामधून प्रकाश, अशा प्रकारचे बल्ब काढलेले आहेत, ट्यूब्स काढलेल्या आहेत. मोठमोठ्या दुकानांच्या शोरूम्स मध्ये तशा प्रकारचे आहे. म्हणजे त्याही आकाराचा अग्नी झालाय की नाही, वीज त्या आकाराची झाली. ज्या अर्थी वीज वेगळ्या प्रकारच्या आकाराची होऊ शकते, तर आत्मा का नाही होऊ शकत? पुन्हा सांगतो, वीज वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराची होऊ शकते, तर नंतरचा 10वा मंत्र वायू संबंधी सांगतो. आता वायू हा अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे. वायूपासून अग्नीची निर्मिती झाली. वायूचं घर्षण अग्नी निर्माण करत. अग्नीची उत्पत्ती वायूपासून. आता अग्नीला रूप आला आहे पण वायूला रूप नाही आहे.
म्हणून 10वा जो मंत्र आहे त्याचा मराठीत केलेला डॉक्टर काकांनी अर्थ, वाक्य संस्कृत एकच आहे दोन्ही मध्ये, 9व्या आणि 10व्या, पण मराठीत केलेल्या अर्थामध्ये भरपूर फरक केलाय. तो आहे, सर्व भूतांमध्ये एकच आत्मा प्रत्येक रूपाप्रमाणे होऊन आत आणि बाहेर तोच असतो. आणि 9व्या मंत्रामध्ये अंतरात्मा त्याला व्यापून असतो, भूतांमध्ये प्रविष्ट करून व्यापून असतो असा अर्थ घेतलाय. आणि वाक्य एकच तथा सर्व भूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूप भविष्य असंच म्हटलंय. वाक्य तेच आहे संस्कृत मंत्रात, पण इकडे म्हटलं आहे अग्नी आतमध्ये व्यापून आहे. आणि इकडे म्हटलं आहे वायू आतही व्यापला आहे आणि बाहेरही व्यापला आहे. अग्नी बाहेर व्यापला आहे असं नाही म्हटलं. आणि या ठिकाणी उदाहरणं घेताना अग्नी आणि वायू दोघांचेच उदाहरण का घेतले, असा पण एक प्रश्न आहे. आपल्याला जर प्रश्न पडले ना, तर उपनिषद सुंदर पद्धतीने समजतं. नाहीतर मग कृतिशीलता चालते. इतक्या लोकांनी पठण केलं, करू नये असं नाही, चांगलं आहे, केलं पाहिजे, उत्तम आहे. त्यासाठी सत्प्रवृत्त लोक एकत्र येत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या लोकांनी कधीतरी आत्मस्वरूपाकडे वाटचाल करावी. पण असं करत असताना ते इतकं गोड वाटतं, इतकं चांगलं वाटतं, की आयुष्य त्याच्यातच घालवावं. माया, दोनच्या अर्थामध्ये फरक करत असताना अग्नीने आत प्रवेश केला असं सांगता येतं आणि ते पटतं आम्हाला. आणि वायू आतही आहे आणि बाहेरही आहे. वायू घटाच्या आतमध्ये पण आहे आणि वायू घटाच्या बाहेर पण आहे. अग्नी बाहेर आहे हे आम्हाला पटत नाही, पण वायू बाहेर आहे हे आम्हाला पटतं. आतमध्ये आहे हेही आम्हाला पटतं. घटामध्ये माठामध्ये वायू आहे कशावरून सिद्ध होतं, त्या माठामध्ये जर आपण मेणबत्ती लावली तर ती न विजता तेवत राहते, कारण तिथे वायू आहे. त्याला तुम्ही भलेही प्राणवायू म्हणा, मेणबत्तीचं उदाहरण दिल्यामुळे तुम्ही त्याला प्राणवायू म्हणा, पण वायू आहे हे तर मान्य कराल ना. म्हणजे वायू आत आहे हे सिद्ध करण्यासाठी अग्नीचा आधार घ्यावा लागेल. वायू बाहेर आहे हे सांगण्यासाठी कशाचाही आधार घ्यावा लागत नाही. आपल्या त्वचेलाच त्या वायूचा स्पर्श करतोय. माठाच्या आतमध्ये हवा आहे आणि माठाच्या बाहेर वायू आहे. तुम्ही म्हणाल हवा आणि वायू असा भेद काय केला? जिथे हवा असते तिथे वायू असते असं म्हटलं तर काय चुकलं? गतिमान हवेला वायू म्हणतात आणि स्थिर वायूला हवा म्हणतात. म्हणून माठाच्या आतमध्ये हवा आहे आणि माठाच्या बाहेर वायू आहे. माठाच्या आतमध्ये ठेवलेली मेणबत्ती तेवत राहते, माठाच्या बाहेर ठेवलेली मेणबत्ती विझून जाते, कारण बाहेर वायू आहे, आत हवा आहे. फरक कळलाय सगळ्यांना. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य. योग्यांच्या चित्ताबद्दलचं वर्णन केलं. भगवंत किती बारकाईने सांगतात, खूप कमी दृष्टांत दिले आहेत. आता ह्या दृष्टांतामध्ये यथा दीपो निवात असतो, म्हणजे हवा नसलेल्या ठिकाणी दिवा आहे असं नाही, वायू नसलेल्या ठिकाणी दिवा आहे, हवा असलेल्या ठिकाणी पण वायू नसलेल्या ठिकाणी. म्हणजे प्रवाही हवा नाही त्याला निवात असतो असं. हवा आहेच पण ती प्रवाही नाही, म्हणून वायू नाही, हवा आहे. असा बारकाव्यांनी मंदाताईंनी शिकवलं होतं. मंदाताईंकडनं भगवद्गीता ऐकण्याचं भाग्य लाभलं यवतमाळकरांना. मंदाताईंनी
वर्ष 3.5 वर्ष भगवद्गीता घेतली. त्यावेळेला मंदाताईंनी वायू आणि हवा यातला फरक सांगितला. आपल्या घरी निरंजन असते लावलेली किंवा नंदादीप असतो लावलेला. निरंजन आणि नंदादीप मध्ये फरक आहे. नंदादीप हा तेलवातीचा असतो आणि निरंजन ही फुलवात आणि तुपाची असते. नाही तर दिवा 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 नुसते दिवे शब्द वापरून नाही होणार. बारकावे समजण्यासाठी सूक्ष्म बुद्धी तयार केली पाहिजे. निरंजन आणि नंदादीपातला फरक कळला महिला वर्गांना नक्कीच तो माहित असणार. त्या नंदादीपावर काचेचं काय ठेवलं जातं? कव्हर ठेवलं जातं. ते कव्हर वरून उघडं असतं, फक्त पूर्ण ते असं गोल असतं. म्हणजे काचेची मोठी पाटली म्हणा, काचेची मोठी पाटली म्हणा. कंदिलाची पायली म्हणता येतं त्याला. कारण जर मी तुम्हाला ते दाखवलं तर ते ट्रान्सपरंट असल्यामुळे लक्षात येणार नाही. कंदिलाची पायली काचेची मोठी पाटली म्हणा. तो पाटली इकडनं हात जातो तिकडनं निघतो. तसं कंदिलाची पायली, कंदिलाची काच चालेल, ती खालूनही असते आणि वरूनही मोकळी असते. ती कंदिलाची पायली ठेवली नंदादीपावर, तर वरून ती मोकळी असल्यामुळे हवा त्यात असते बघा, पण वारा नसतो. म्हणून नंदादीप तेवत राहतो, विजत नाही. ती पायली नाही ठेवली तर तो वाऱ्यामुळे विजतो. आपला विषय सुरू आहे. आत हवा आहे माठाच्या आणि बाहेर वारा आहे, म्हणजे प्रवाही हवा म्हणजे वारा आहे. आता आपला विषय बरोबर जुळवून घेऊया. अग्नी आणि वायू या दोन मंत्रांशी जुळवून घेऊ. आतमध्ये अग्नीचं उदाहरण देताना आत्मा सगळ्या देहांमध्ये व्याप्त आहे हे सांगण्यासाठी अग्नी त्या गोलगोळ्यामध्ये आणि सलाखीमध्ये काय झाला? प्रविष्ट झाला. तसा आत्मा सगळ्या आकारांच्या जीवामध्ये प्रविष्ट होतो. सध्या ऑलिम्पिक मॅचेस सुरू आहेत. 6 फूट उंचीचे बरेचसे खेळाडू, उंच, पूर्ण उंच, पुरे, धडधाकट, उत्तम शरीर यष्टीचे खेळाडू, त्यांच्यामध्ये आत्मा प्रविष्ट आहे. एवढी मोठी उंची आहे, 6 फूट. सगळे बास्केटबॉलचे खेळाडू, सगळे व्हॉलीबॉलचे खेळाडू, बहुतांश सगळे उंच, पुरे, धडधाकट असतात. कारण उंचीवरून तो बॉल मारायचा असतो. त्यांच्यामध्ये आत्मा प्रविष्ट आहे. अग्नी जसा गोळ्यामध्ये आणि सळाखीमध्ये आहे, तसा तो पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, कीटकांमध्ये आणि कृमींमध्ये, कृमी म्हणजे लहानशे कीटक, त्यांच्यामध्ये पण आहे. मायक्रोस्कोपिक कीटक जे असतात त्यांना कृमी म्हणतात. डोळ्यांनी दिसणारे त्यांना कीटक असं म्हणतात. पण डोळ्यांनी दिसत नाही पण आहे, मायक्रोस्कोप मध्ये दिसतात, त्यांना कृमी असं म्हणतात. बॅक्टेरियाज असं म्हणतात. बाहेरच्यांना कीटक असं म्हणतात. त्यापेक्षा थोडं मोठं त्यांना पक्षी असं म्हणतात. त्याच्यापेक्षा थोडे मोठे त्यांना पशु असं म्हणतात. त्यापेक्षा मोठे त्यांना प्राणी असं म्हणतात. त्यापेक्षा मोठे म्हणजे बुद्धीनी सर्वात मोठे त्यांना मनुष्य असं म्हणतात. गोल गोळा आणि सळाख यांच्यामध्ये जसा अग्नी प्रविष्ट आहे, तसं खेळाडू, डास,
पशु, पक्षी, प्राणी आणि मनुष्य सगळ्यांमध्ये तो आत्मा प्रविष्ट आहे आणि त्या आकाराचा झाला आहे. म्हणजे माझ्यामध्ये माझ्या आकाराचा आहे 5.5 फूट, दुसऱ्यामध्ये त्याच्या आकाराचा झालाय 6 फूट उंचीचा, गर्भामध्ये गर्भाच्या आकाराचा झालेला आहे, शिशूमध्ये शिशूच्या आकाराचा झाला आहे, पशुमध्ये पशुच्या आकाराचा झाला आहे, पक्ष्यांमध्ये पक्षाच्या आकाराचा आणि प्रकाराचा झाला. नुसता आकाराचा होतो असं नाही, त्या प्रकाराचाही होतो ना. एकीकडे डास आहे आणि दुसरीकडे हत्ती आहे. या दोघांच्या आकारामध्ये आणि प्रकारामध्ये प्रचंड तफावत आहे. एक आकाशात उडतो तर दुसरा जमिनीवरून चालतो. एक पाण्यामध्ये पोहतो, दुसरा पाण्यात पडलं तर मरतो. पण दोघांमध्ये आत्माच आहे हे सांगायचं आहे. आता दुसरा मुद्दा मांडायचा आहे, तेवढाच आहे आणि तितकाच आहे. दोघांमध्ये आत्माच आहे इथपर्यंत आता आपल्याला पटलं. तेवढाच आहे आणि तितकाच आहे हे आम्हाला घनफुटाच्या गणितावरून नसते पटत. त्याच्यासाठी गणित वेगळं. मुलीचा एक श्लोक ओवी आहे बघा, थोडस क्लिक व्हायची आहे मला अजून. समशब्दाची आहे, चटकन सांगाल, नेहमीच्या वापरण्याची ओवी आहे. सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मती वशे संभ्रम विवंचिती. सर्वत्र सदा आणि सम. आता सर्वत्र शब्दासाठी वायूचं उदाहरण आहे, सम शब्दासाठी अग्नीचं उदाहरण आहे. त्या गोळ्यामध्ये गोळ्याच्या ह्या टोकाला आणि त्या टोकाला अग्नी समानतेने या लक्षात घ्या. अग्नी समान आहे, त्या टोकाला हात लावला तरी भासतो, या टोकाला हात लावला तरी भासतो. आता तुम्ही म्हणाल की शेकोटीमध्ये इकडलं टोक टाकलाय सळाखीचं, इकडे जास्त भासतं तिकडे कमी भासतं. हे अगदी बरोबर आहे. शेकोटीच्या बाहेर असलेल्याला वायू लागतोय म्हणून ते गार, तिथे वायू लागत नाही असं गृहीत धरलं तर दोन्ही मध्ये सारखंच टेम्परेचर राहील असं गृहीत धरा. कारण अग्नी वायूनी कमी होतो पण आत्मा नाही कमी. म्हणून सर्वत्र सदा सम, तो समत्वानी आहे. आता समत्वानी आहे याच्यासाठी पुन्हा उदाहरण द्यायचं तर अग्नीचं उदाहरण न देता अग्नीचं रूप वीज आहे, विजेचं उदाहरण. 0.5 वॅटचा दिवा आहे आणि 500 वॅटचा दिवा आहे. इकडे हात लावला तरी करंट तेवढाच आणि तिकडेही हात लावला तरी करंट तेवढाच. समत्व. आता सदा शब्दाचं उदाहरण घेऊ. याच्यासाठी 10व्या नंबरचा वायूचा दृष्टांत घ्यावा लागतो. आतमध्ये पण वायू आहे आणि बाहेर पण वायू आहे. म्हणजे सदा वायू आहेच, दिवसा पण वायू आहे, रात्री पण वायू आहे. सम शब्दासाठी विजेचं उदाहरण घेतलं, अग्नीचं उदाहरण घेतलं, सदा शब्दासाठी आणि सर्वत्र शब्दासाठी वायूचं उदाहरण घेतलं. कारण वायू सर्वत्र आहे, अग्नी सर्वत्र आहे एकदम पटणार नाही आपल्याला. पण अग्नी आतमध्ये प्रवेश केला आहे हे पटतं आम्हाला. वायू सर्वत्र आहे हे पटतं. आणि आत्मन हा आकाश हा संभूत हा, आकाशात वायू, वायूर अग्नी, हे आत्म्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी झाल्यामुळे यांच्यामध्ये हे गुणधर्म आलेले आहेत. जसा जसा खालचा भूत तसं तसे गुणधर्म जास्त. म्हणून पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 5ही गुण आले.
आणि हे 5 गुण का बरं आले? धर्म शब्द का वापरला? पंचीकरणाच्या धर्मामुळे हे 5 गुण आलेले आहेत. आणि आत्म्याला धर्मही नाही, म्हणून आत्मा धर्मातीत आहे. 2 मंत्र एकत्र सांगतोय बरं का. मग आता ज्याप्रमाणे अग्नी आत आहे आणि सगळ्या प्रकारच्या आकारामध्ये असून त्यांच्या सारखा झाला आहे, त्याप्रमाणे आत्मा आत आहे, सगळ्या प्रकारच्या आकाराचा होऊन त्यांच्या सारखा झाला आहे. हे एक झालं. ज्याप्रमाणे वायू बाहेर आहे, आतही आहे वायू आणि बाहेरही आहे वायू, सर्वत्र आहे वायू आणि सगळीकडे वावरतो आहे, तसा आत्मा बाहेरही आहे, सर्वत्र आहे, सगळीकडे वावरतो आहे. म्हणून आत्मा अग्नीप्रमाणे आतही आहे, आत्मा अग्नीप्रमाणे बाहेरही आहे. आता सगळ्यांमध्ये आत्मा आहे हे तर मी आधी सांगितलं, असं तुम्ही म्हटलं असं मला तर माहितीच आहे. मग श्रुती माता इतकं बारकाईने पुन्हा पुन्हा का सांगते आहे सगळ्यांमध्ये आहे, हे आम्हाला फक्त शब्दांनी वाटत. हे आम्हाला फक्त शब्दांनी वाटतं. वास्तविकरित्या आम्हाला हे खऱ्या अर्थाने पटलेलं नाही, रुजलेलं नाही, समजल्याचा भास झालाय. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहाराप्रमाणे निवड करावी लागते, हे बरोबर आहे. पण आत्मसत्तेमध्ये निवड नाही, ऐक्य आहे. तो आणि मी नावाचं द्वैत नाही, अद्वैत आहे. आणि म्हणून म्हटलंय एकच तथा सर्वभूतांतरा. तो एक आहे, सगळ्यांच्या आतही आहे, सगळ्याच्या बाहेरही आहे. रूपम रूपम प्रतिरूपो बहिष्य. मग आता तो त्या नामरूपांचा होऊन राहिलेला आहे. आतमध्येही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. आतमध्येही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. मग आता आतमध्ये असलेला अग्नी आम्हाला दिसतो. दिसतो म्हणायचा, कसा दिसतो हो? थर्मामीटर लावा, प्रत्येकाचं टेम्परेचर आम्हाला दिसतंय बघा. थंड पडला, आवडत नाही, शब्द प्रयोगच नाही आवडत. याचा अर्थ प्रत्येकामध्ये अग्नी आहे की नाही? ताप आल्यानंतर तो जास्त वाटतो हे ठीक आहे, पण ताप नसताना सामान्य माणसांमध्ये एक कॉमन बॉडी टेम्परेचर आहे की नाही? आहे, 97.6 नॉर्मल टेम्परेचर. म्हणजे बॉडीला टेम्परेचर आहे म्हणजे तिथे अग्नी आहे. आता हे पटलंय तर मग अग्नी जिथे जिथे आहे तिथे तिथे त्याला वेगवेगळी संज्ञा दिलेली पटवून घ्या ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. अन्न पचन करण्यासाठी वैश्वानर नावाचा अग्नी आहे. मग आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अग्नी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जो वायू आहे त्याला वेगळे वेगळे नाव दिले आहे. प्राण अपान व्यान उदान समान, देवदत्त धनंजयादी 10. 5 प्राण 5 उपप्राण. तसे अग्नीचे भिन्न प्रकार आहेत. आता त्यांच्या जागे परतवी त्यांचं नाव जरी बदललं तरी अग्नी तर एकच आहे की नाही? उदाहरण दिलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही.
देवापाशी लावलेला जो नंदादीप अग्नीच आहे की नाही हो? अन्न शिजवण्यासाठी लावलेला जो गॅस अग्नीच आहे की नाही हो? काटक्या गोळा करून केलेली शेकोटी अग्नीच आहे की नाही हो? पण एका अग्नीला शेकोटी म्हटलं जातं, एका अग्नीला गॅस लावला म्हटलं जातं, एका अग्नीला नंदादीप लावल्या जातो. तसं एका अग्नीला वडवानल असं म्हणतात, एकाला वैश्वानर असं. ब्रह्मरंध्रात पण अग्नी असतो, योग्याचा असतो. आणि त्याच्या आणि प्राणाच्या मदतीने शेवटी ब्रह्मरंध्रातून बहिर्गमन करायचं असतं प्राणाला. हे फक्त प्रक्रिया योग्यांना कळते. म्हणून योग्यांचा देह ठेवल्यानंतर किंवा ठेवत असताना त्यांच्या इथे शंखानी फोडायचं असतं. तो तिथून बाहेर जात असतो. त्याला ऊर्ध्व गती असं म्हणतात. तो आता योग्यांचा विषय आहे, तो आपला विषय नाही आहे. पण प्राणाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अस्तित्वाला वेगवेगळी नावं आहेत, एवढं. प्राण एकच आहे. अग्नीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अस्तित्वाला वेगवेगळी नावं आहेत, अग्नी एकच आहे. आत्म्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या अस्तित्वाला नावं वेगळी आहेत, आत्मा एकच आहे. एका ठिकाणी पशु नावाचं अस्तित्व आहे, एका ठिकाणी पक्षी नावाचं अस्तित्व आहे, कारण ते आकाशात उडत आहे. पशु जमिनीवर चालत आहे. एका ठिकाणी जलचर नावाच्या अस्तित्वाने आत्मा आहे, एका ठिकाणी कीटक नावाच्या अस्तित्वाने आत्मा आहे, एका ठिकाणी मनुष्य नावाच्या नावाने आत्मा आहे. असा भिन्न भिन्न नावाने, भिन्न भिन्न प्रकृतीने एकच आत्मा, एकच तथा सर्व भूतांतरात्मा एकच आत्मा आहे. तो सगळ्या भूतांच्या आत आणि बाहेर व्याप्त आहे. मग आता सगळ्यांमध्ये जर एकच आत्मा व्याप्त असेल तर सगळ्यांना सारखं सुख दुःख व्हायला पाहिजे की नाही हो, असा प्रश्न नचिकेताने विचारला. ज्याचं उत्तर पुढच्या मंत्रामध्ये आहे, जो मी उद्या घेणार आहे. नित्यो अनित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. हा मंत्र मी पूर्ण एकटाच घेणार. पुढचे जे 5 मंत्र आहेत त्यातला 14वा सोडला तर बाकी सगळे मंत्र अगदी डिटेल्स आणि सविस्तर घेण्यासाठी. 14वा मंत्र फक्त नचिकेताची शंका आहे. त्यामुळे उद्यापासून अगदी अगदी जागे राहून ऐका. मग आता अग्नीवरून आत्मा आत आहे हे आपल्याला पटलं. वायूमुळे आत्मा आतही आहे आणि बाहेरही आहे हे आम्हाला पटलं. अग्नीमध्ये आत असलेला आत्मा रूपामुळे दिसतो. वायूमध्ये तो माठाच्या आकाराचा झाला हे आपण फक्त बुद्धीने समजून घ्यायचं आहे. वायू माठाच्या आकाराचा झाला कारण तो माठामध्ये आहे तर त्या आकाराचा होईलच ना. अग्नीमध्ये कसं दिसतं आकाराचा झाला, वायू दिसत नाही आकाराचा झाला म्हणून, कारण वायूला रूप नाही आहे. वायूला फक्त स्पर्श आहे. आकाशाला स्पर्श पण नाही आहे आणि रूप पण नाही आहे. जे जेवढं सूक्ष्म तेवढं तेवढ्या त्याच्यामध्ये ते गुण हरवून गेलेले आहेत. आता आत्मा यांच्याही पेक्षा सूक्ष्म असल्यामुळे आत्म्यात एकही गुण नाही, म्हणून आत्मा गुणातीत आहे. आता गुणातीत आहे असं म्हणा किंवा अगुण आहे असं, पण आम्ही त्याला गुणातीतही म्हणत नाही, आम्ही त्याला अगुणही म्हणत नाही. आम्ही त्याला निर्गुण म्हणतो. निर्गुण यासाठी म्हणतो
की आमच्यावर गुणांचा संस्कार आहे, आमच्यावर रूपांचा संस्कार आहे. रूपांचा संस्कार असल्यामुळे आत्मा अरूप आहे असं आम्ही म्हणतो. गुणांचा संस्कार असल्यामुळे आत्मा निर्गुण आहे असं आम्ही म्हणतो. पण आत्मा सगुणही नाही आणि आत्मा निर्गुणही नाही, म्हणून आत्मा अगुण आहे. माऊलींनी हा अगुण शब्द वापरला आहे. माऊलींनी वापरला आहे. आणि भगवंतानी गुणातीत शब्द वापरला आहे. गुणातीत सदोच्यते. त्या गुणातीताला रूपही आहे, भासमान गुणही आहे, दृश्यमान रूपही आहे, पण ते दोन्ही तत्कालिक आहे, अशाश्वत आहे, म्हणून खऱ्या अर्थाने तो गुणातीत आहे. गुणातीत आणि स्थितप्रज्ञ सारखेच आहे, लक्षात ठेवा. वर्णनाची पद्धत बदलली बस. स्थितप्रज्ञच गुणातीत असू शकतो, गुणातीतच स्थितप्रज्ञ असू शकतो, पण वर्णनाची पद्धत बदलली. जशी अग्नीची जागा बदलली, गॅसच्या ठिकाणी अग्नी आला, त्याच्यामुळे तो अन्न शिजवण्यासाठी आला, आणि नंदादीपाच्या ठिकाणी आला तर तो अग्नी कसा शांत असतो, तेवत असतो पण शांत असतो. कसं शांत वाटतं देवासमोर नंदादीप लावल्यानंतर. बल्ब न लावता एकदा बसून पहा देवासमोर. म्हणून आजही निरंजनाचं महत्व आहे. अजून एवढा काळ समोर गेला, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, चालू बंद होणारे, मध्येच चालू होणारे, मध्येच बंद होणारे, एवढ्या प्रकारचे बल्ब निघाले असले तरी सुद्धा नंदादीपाच्या तेवत राहण्याचा जो आनंद आहे, शांतपणा आहे, तो शांतपणा तुम्हाला बाहेर कुठल्याही दीपामध्ये पाहायला मिळत नाही. भगवंताचं वैशिष्ट्य आहे. सूर्याचं तेज वेगळं, पण चंद्राचं तेज शीतलता युक्त आहे, लक्षात घ्या, शांत करणार. म्हणून चंद्र पाहताना अत्यंत आनंद. तसा नंदादीपामध्ये जर आपण शांतपणे ध्यानाला किंवा साधनेला बसलो तर आनंद लवकर प्रगटतो. बाह्य व्यत्यय दृष्टिक्षेपात येत नाही आणि मग अंतःप्रकाशाकडे लक्ष जात. एकच तथा सर्वभूतांतरात्मा. हा आत्मा सगळ्या भूतमात्रांमध्ये आतही आहे आणि बाहेरही आहे. आम्हाला तर समजतो, मग धसमुस कशाला करता, वसवस कशाला करता. शांतता हा त्याचा काय आहे, स्थायी भाव आहे. आणि शांततेचा अभाव असेल आणि सगळ्यांमध्ये आत्मा आहे असं जर तो म्हणत असेल आणि आंतरिक शांततेचा जर अभाव असेल तर हे बोलाची कढी आणि बोलाचाच भात. नुसते शब्द झाले, नुसते शब्द झाले, नुसते शब्द झाले. या शब्दांमधून स्वतःमध्ये घडणूक तयार झालेली नाही. ज्ञानामध्ये जोपर्यंत स्थिरता आणि स्पष्टता श्री गुरूंच्या उपदेशा शिवाय आलेली आहे असं वाटतं, तिथे गडबड आहे. आणि श्री गुरूंच्या उपदेशाने आलेले असेल तर शब्द हे फक्त शब्दाच्या स्तरावर राहत नाही, ते शांत स्वरूपात जाऊन एकरूप होता. काही लोक दुसऱ्यांना उपदेश करतात पण स्वतः अशांतच असतात. ज्याला उपदेश केला त्याला फायदा झालेला असतो आणि हे महाशय खवळले ते खवळलेलेच राहतात. त्यांना ज्ञानाचं फळ मिळत नाही, कारण त्यांची बुद्धी शुद्ध नसल्यामुळे वर्षानुवर्ष अध्यात्म करून हाती काहीच लागत. म्हणून शास्त्रावर आणि गुरूंवर नितांत श्रद्धा असतात. काल यवतमाळात
नवीन अभ्यास वर्गाचा प्रारंभ केलेला आहे. कालपासनं एकनाथी भागवत या विषयावर यवतमाळात पद्माकर वैद्यांच्या घरी नवीन अभ्यास वर्ग सुरू झाला आहे. शांती हे नाथ महाराजांचं ब्रीद आहे, लक्षात. म्हणून त्यांना शांती ब्रह्म नाथ महाराज. शांती ब्रह्म आहे ते ज्ञान ब्रह्म नाही का हो? द्वादश ऑनलाईन आहे स्कंद का? आहेत भागवत, त्यातल्या फक्त एकादश स्कंदावर लिहिलाय तो ज्ञानपर आहे, लक्षात. लीलापर नाही आहे, ज्ञानपर आहे. त्यातल्या एकादश स्कंदावरच नाथ महाराजांनी संपूर्ण नाथ भागवत, म्हणजे नाथ महाराज शांती ब्रह्म होते आणि ज्ञान ब्रह्मही होते. हा मुद्दा आज सुचलाय मला, काल वेगळ्या पद्धतीने सांगितला. ज्ञानाशिवाय अखंड निरंतर शांती, शाश्वत शांती टिकू नाही शकत. नाथ महाराजांनी ह्या गोष्टी लीलया शांतीमधून व्यक्त केलेल्या आहेत. नाथ महाराजांच्या आत्म्याचं प्रगट स्वरूप शांती हे आहे. माऊलींच्या आत्म्याचं प्रगट स्वरूप ज्ञान हे आहे. समर्थांचं प्रगट स्वरूप वैराग्य हे आहे, ज्ञान हे आहे. तुकोबांचं प्रगट स्वरूप वैराग्य हे आहे. तुकोबा वैराग्य ब्रह्म आहे, माऊली ज्ञान ब्रह्म आहे, नाथ महाराज शांती ब्रह्म आहे आणि समर्थ ज्ञान वैराग्य ब्रह्म आहे. त्यांच्या प्रगट स्वरूपात दोन्ही गोष्ट स्पष्ट आहे. नाथ महाराज अखंड शांत, कायम शांत. नाथ महाराजांनी प्रवचन केलं तर ज्ञानाचं प्रगटीकरण इतक्या शांततापूर्ण असायचं. 3-3 तास नाथ महाराज मांडी हलवत नसत. 3 तास नाथ महाराज मांडी हलवत नसत. लक्षात, काय शांतता असेल. त्या शांततेची त्यांच्या शरीराला एवढी सवय झालेली आहे. पण शांतता म्हणजे संथता नव्हे. शांतता म्हणजे धीमेपणा नव्हे. एकच तथा सर्वभूतांतरात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बहिष्ठ. सगळ्या भूतमात्रांची निर्मिती आणि त्या निर्मितीच्या आत आणि बाहेर आत्मतत्वच. आता ज्याच्या आतही आत्मतत्व आहे, ज्याच्या बाहेरही आत्मतत्व आहे. आत्मतत्व जेव्हा उपाधीच्या आत असतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. तेच तत्व बाहेरही असतं तेव्हा त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून आत आणि बाहेर जे असतं त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. आणि ते ब्रह्मतत्व जेव्हा आत असतं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात, आत्मतत्व असं. आतमधलं ब्रह्मतत्व साधकाला जेव्हा दिसतं तेव्हा त्याला प्रत्येगात्माचा प्रत्यय आला असं म्हणतात. त्याला आत्मानुभव झाला असं. ते तत्व त्याला सगळ्यांमध्ये जेव्हा कळतं तेव्हा तेच आत्मतत्व वासुदेवा सर्वमिती जेव्हा सगळ्यांमध्ये आहे असं तेव्हा कळतं, अनुभवाने कळतं, तेव्हा त्याला ब्रह्मानुभव आला. आत्मानुभव आणि ब्रह्मानुभव एकच आहे. फक्त इथे व्यष्टीच्या अनुषंगिक जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्याला आत्मानुभव असं म्हणतात. तोच अनुभव जेव्हा समष्टीच्या अनुषंगिक येतो तेव्हा त्याला ब्रह्मानुभव असं. आणि व्यष्टीच्या अनुषंगिक अग्नीचं उदाहरण देऊन या ठिकाणी स्पष्ट केलाय आणि समष्टीच्या अनुषंगिक वायूचं उदाहरण देऊन स्पष्ट केलाय. आकाशाचं उदाहरण का नाही दिलं हो? आकाशाचं उदाहरण दिलं तरी बुद्धीला पेलत नाही.
आकाश सगळीकडे व्याप्त आहे, हे बुद्धीला पेलत नाही. म्हणून आकाशाचं उदाहरण देता येत नाही. म्हणून अग्नी आणि वायूचं उदाहरण. पण निर्लेपत्वाच्या बाबत ज्या वेळेला विचार केला जातो, तेव्हा सगळ्यात चपखल उदाहरण आकाशाचं बसतं. तिथे आकाशाचंच उदाहरण दिलं जातं, की आत्मा सर्व उपाधींच्या आतही आहे, तरीही तो उपाधीशी लिप्त होत नाही. आकाशाप्रमाणे आकाशात पाऊस पडला तरी आकाश भिजत नाही, आणि आकाश भिजत नसल्यामुळे पाऊस नसताना आकाश कोरडं आहे असं म्हणणाऱ्याला हसू आपण. कारण ते भिजतच नाही तर ते कोरडं आहे कसं म्हणेल. तसा आत्मा लिप्त नाही, म्हणून आत्मा अलिप्त आहे हे समजावून सांगण्याची भाषा आहे. तो अलिप्त आहेच हो. आम्हाला लिप्तत्वाचं ज्ञान असल्यामुळे आत्मा कधी लिप्त होत नाही असं सांगावं लागतं. नाही तर अलिप्तता हे आत्म्याचं विशेषण झालं असतं. आत्म्याचं विशेषण नाही अलिप्तता आहे. आत्म्याची सहजता आहे, तो लिप्तच नाही. आरशामध्ये आमच्या शरीराचं बिंब लिप्त आहे का हो? आरसा असं म्हणतो का की सुंदर व्यक्तिमत्व आहे, याला ठेवून घ्या, पकडून घ्या याला, कॅमेऱ्यासारखं. कॅमेरा लिप्त आहे, तो धरून ठेवतो. पण धरून ठेवतो तरी त्याला आपलं म्हणत नाही. म्हणून क्या मेरा, काय शब्द आहे, क्या मेरा, माझं काय आहे, क्या मेरा. त्याच्यात असलं तरी अलिप्त आहे. लक्षात. पाण्यामध्ये आपल्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसत असलं तरीही पाण्यापासून ते अलिप्त आहे. जरी दिसत असलं तरी अलिप्त आहे. क्या मेरा. आकाश असा आहे. म्हणून या ठिकाणी आकाशाचा दृष्टांत न देता श्रुती माऊलीनी आपल्या बुद्धीच्या स्तरावर थोडस आणखीन खाली उतरून अग्नी आणि वायूचं उदाहरण. आणि आता ह्याच्या पलीकडे सूक्ष्मतेमध्ये जायचं आहे, आणि तो आत्मा निर्लेप आहे असं बाहेर सांगायचं आहे. म्हणजे आता वायूच्या पलीकडे सूक्ष्मता सांगायची आहे. म्हणून आकाश आणि आकाश सूक्ष्म तर आहे आणि आत्मा सूक्ष्मतम आहे. आता आम्हाला तरतमाची व्याख्या भाषा कळते म्हणून तरतमाच्या भाषेत बोलावं लागतं. आणि म्हणून सूर्योस्तथा सर्व लोकस्य चक्षुर न लिप्यते. हे उद्या सांगणार आहे. इथे आकाशाचा दृष्टांत द्यावा लागला. आता आत्म्यासाठी कुठला दृष्टांत देण्या इतपत आत्मा खालच्या स्तरावर नाहीच, म्हणजे स्थूल स्तरावर नाहीच. पण आता आमची दृष्टी आकाशापेक्षा सूक्ष्म नाही होऊ शकत. म्हणून मग आम्हाला आकाशाचे उदाहरण द्यायचे. म्हणजे उद्या आणखीन सूक्ष्मत्वामध्ये आपण प्रवेश करतोय. कठोपनिषद श्रुती माऊली आम्हाला हळूहळू हळूहळू कसं वरच्या पायरीवर चढवून घेऊन जाते आहे बघा. म्हणून श्रुती पुन्हा पुन्हा ऐकायच्या, श्री गुरु मुखातून ऐकायच्या, त्याचं वारंवार चिंतन करायचं, आणि त्या चिंतनानंतर पुन्हा चर्चा करायची असते, पुन्हा बोलायचं असतं, संवाद करायचा असतो. आम्ही कशा अडचणी विचारू तर आम्हाला बरं वाटत. विचारा, कळत नाही म्हणून विचारा, कळलं म्हणून विचारा. हे कळलेलं बरोबर आहे का? आम्हाला कळलंच आहे या भ्रमात राहू. एकच तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते. न लिप्यते उद्या सांगणार आहे. आणि एकच तथा सर्व भूतांतरात्मा आज या दोन मंत्रांमधून सांगितलंय. उद्याच्या मंत्रांचा शेवटच्या चरणामध्ये पुन्हा एकच तथा सर्व भूतांतरात्मा आहेच.
एकच तथा सर्व भूतांतरात्मा आहेच, पण त्याचा लिप्त न होण्याशी संबंध आहे. मग तो अजून वरचा सूक्ष्म स्तर आहे, तो आपण उद्या सकाळी बघूया. आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना पुनश्च नमस्कार करतो. तुमच्यामुळे मला हे सुचतं. तुम्हाला फुकट नमन नाही करत, मला त्यातनं प्राप्त होतो म्हणून तुम्हाला नमस्कार. पण जर अभ्यास केला तर हे प्राप्त तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सद्गुरूंची ताकद आहे, सामर्थ्य आहे माझ्या सद्गुरूंचं. ताकद शब्द बरोबर नाही, सामर्थ्य आहे माझ्या सद्गुरूंचं, डॉक्टर काकांचं, की ते आत्मरूप केल्याशिवाय सोडत नाही. फक्त आम्हाला बोट द्यावं लागतं त्यांच्या हातात. आम्ही बोट न देता ते हात धरून नाही चालवू शकत. म्हणून अभ्यास करून बोट द्या. नेहमी ओवी म्हणताना आज एका ओवीचं उद्घृत केलं होतं मी. आपणा सारिखे सकळ करून इथे. डॉक्टर काका सकळांना स्वतःसारखं कर. आम्ही सगळ्यांसारखे होतो आणि मग समाजामध्ये लोकप्रिय होतो. काका समाजाला आपल्यासारखं कर. दोन मध्ये महद अंतर आहे. आम्ही सगळ्यांसारखं होणं म्हणजे त्या स्तरावर जाऊन पोचणं, आणि सगळे आपल्यासारखे होणं म्हणजे या स्तरावर, ज्या स्तरावर काका आहेत त्या स्तरावर सगळे घेऊन जातात. आपणा सारिखे सकळ करून ठेले. कसे आहेत डॉक्टर काका? आनंदाचे तू मूळ. तो आनंद कसा सांगता येईल? तेथे आटती प्रमाणांचे जग, कुठल्याच प्रमाणाने सांगता नाही. आपण सारिखे सकळ करून ठेले. काका स्वतः सारखं सगळ्यांना करून घेतात, म्हणून काकांच्या हातात बोट द्या. आपलं जीवन धन्य करून घ्या. सगळ्यांना मी वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण. रामकृष्ण. सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.